मला वाटलं असंच काहीतरी काम असेल, पण तुम्ही तर एकदम चमकूनच गेलात. मी तर माझ्या बायकोला पाठवत नव्हतो, तर मॅडम तर स्टारच निघाल्या. माझं काय, हे सगळं रेवतीताईमुळे झालंय. अहो ताई तुम्ही आणि रेवती मॅडम तुम्ही, अहो तुमच्यामुळे आम्ही सगळ्यात चमकलो ना टीव्हीला. पार्टी पार्टी हो 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 हो, पार्टी मिळणार. उद्या दुपारी आपण सगळेजण जेवायला भेटूया. हा, प्रत्येकाने एक एक पदार्थ आणा. अरे वा, छान छान छान. राधिका, ही तुझी खरी कमाई आहे. किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानतात ना ही माणसं. इथे येऊन सुद्धा तू माणसं जोडलीस. कुठेही जीवाला जीव देणारी माणसं आणि कुठे ती शनायासारखी सगळं लुटून नेणारी माणसं. जाऊ दे ना, जो तो ज्याच्या त्याच्या कर्माचा. सोड. तू ना कोणीतरी संत किंवा साधू म्हणून जन्माला यायला हवं होतं. उगाच सामान्य माणूस म्हणून जन्माला आली. कसं वाटतंय? खायचं काहीच भारी वाटून राहिलं मला तर. पण रेवती, तू या सगळ्यांना खूप मोठा आनंद दिलाय. आता बघ अशा दुप्पट उत्साहात कामाला लागतील. हे कमळे इकडे ये. अगं मी माझा खारीचा वाटा उचलला फक्त. रेवती ताई, अमावस्तीतल्या साऱ्या बायांकडून तुम्हाला ह्या छोटीशी भेट. पण कशासाठी? नाही म्हणू नका, घ्या की. घ्या हो घ्या. घे ग रेवती. मला खूप आवडतात फुलं. आवडली ना वा? खरंच इतकी सुंदर भेट आजपर्यंत मला मिळाली नव्हती. बरं, टाळ्या माझ्यासाठी नाही, तुम्हा सगळ्यांसाठी वाजायला हव्या. हा कार्यक्रम बघून लोकांनी म्हटलं पाहिजे की काम करावं तर या बायकांसारखं, जसं तुम्ही करताय, राधिका करतेय. आणि आता जोरात काम व्हायला हवं. जोरात जोरात वाजवा आता, जोरात. माझं काही नाही ग, मी तर एक छोटा भाग आहे यातला. बरं, आपला कार्यक्रम टेलिकास्ट होणार आहे हे मी सगळ्यांना कळवलं. म्हणजे नानांना फोन केला होता, गुप्तेना फोन केला होता, जेनीलाही कळवलं होतं. आय होप सगळ्यांनी आपला कार्यक्रम बघितला असेल. स्पेशली गुरुनाथ आणि शनायाने. कोण जाण, त्या फालतू कार्यक्रम होता आणि कसं त्याचं एवढं कौतुक. ती राधिका कुठेतरी स्लम मध्ये जाऊन काम करते आणि रेवती काय तिचा इंटरव्ह्यू घेते, आणि तेही टीव्हीवर. टेलिव्हिजन सोसायटीतले लोक ना मॅड झाले तिच्या मागे. या रेवतीचा पण काय प्रॉब्लेम आहे? तिला कोणी दुसरी बिझनेस वुमन मिळत नाहीये का? स्लम मध्ये जाऊन ते कव्हरेज करते. नाही, ही रेवती पण ना अतिशहाणी. आतापर्यंत 2 वेळा तिच्यामुळे आय वॉज इन ट्रबल. आठवतोय तुला? तुझ्या घरी तिनेच राधिकाला पाठवलं होतं मुद्दा म्हणून, आणि राधिकाचे कान आतापर्यंत तीच भरत आली. नाहीतर राधिका सारख्या सामान्य गृहिणीला इतकी अक्कल कुठून येणार ना? रेवतीने एक नंबरची पनवती आहे यार. यारी मला ना असा प्रॉपर पॉइंट सापडत नाही, तर वाट लावली असती यार तिची. चनाया, पण आता मुद्दा असा आहे की राधिकाने जर हे काम वेळेत पूर्ण केलं ना तर तिला फुल पेमेंट मिळणार, आणि आतापर्यंत आपण केलेला सगळा प्लॅन फिसकटणार. हा यार, तू असं निगेटिव्ह बोलू नको ना. यार ना यार, आय विश काहीतरी प्रॉब्लेम झाला पाहिजे आणि ती पैसे परत करू शकलीच नाही पाहिजे. प्लीज लेट्स होप फॉर द बेस्ट. आता आपल्या बाजूने काहीतरी पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. त्या आता सोसायटीत जाण्यात काही अर्थ नाही. सगळे तिचं स्वागत करायला तयारच असतील ना. दामले, महाजनी, गुप्ते वगैरे. आज गाजावाजाच असेल. स्टार आहे ना ती, इंटरव्ह्यू मध्ये दिसलीये. मुंबईतही तेच आणि नागपूरलाही तेच. आई बाबांनी तर सेलिब्रेशनला सुरुवात केली असेल आता. यार तू टेन्शन घेऊ नकोस ना. नाही, टेन्शन नाही, पण कदाचित राधिकाची ही चाल आपल्याला तिला हरवण्याच्या मिशन पासून मागे खेचू शकते.
आई राधिका बोलत राहिली. हा बाई बोलू मी आता. कमालच केली ना तू ना. अगं टीव्हीवर पाहिलं मी तुला. हो का? तुम्हाला कोणी सांगितलं? रेवतीने सांगितलं आम्हाला म्हणतो पाहता आलं ना. पहिले पहिले तर मला विश्वासच बसला नाही. म्हटलं रेवती गंमत गिंमत करताय. बाई तुला टीव्हीवर पाहिलं आणि का सांगू. एवढा आश्चर्य आणि आनंद वाटला. खूप छान बोलते बाई, एकदम मस्त बोलते तू. खरंच राधिका तुला खूप अभिमान वाटते आम्हाला. आई काय बोलू, मला तर काही समजूनच नाही राहिलं. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालंय. बाप्पा नुसत्या आशीर्वादानं जमते का सगळं. ती हुशारी ती हिंमत आहे ना त्या पाठी. आई परी दिसत होती का मी टीव्हीवर? आई बाई मोठमोठ्या हिरोईन जग मारतील त्या समोर. किती साजरी दिसत होती ग तू. आई तुम्ही कायच्या काय बोलून राहिले ना? पाय बर खोटं बोलत आहे का मी. खरंच तर बोलून राहिली ना. तुझं पाहून मला दृष्टच काढावीशी वाटत होती तुझी. थांब थांब आताच काढते. आल्या गेल्याची, चोर चांडाळाची, कुत्र्या मांजराची, भूता केसाची, आमच्या राधिकाला काही दृष्ट विचार लागली असेल तर ती निघून जाऊ दे. फाटफाट फाटफाट. खूप प्रगती कर, खूप प्रगती कर. हो आई, बाबांनी पण पाहिला का कार्यक्रम? हा विचारून आली तू आता. सगळ्यांना यांनी सांगितलं. शेजाऱ्या पाजाऱ्यांना फोन केले नातेवाईकांना. म्हणले माई सुनबाई आहे आता टीव्हीवर पाय म्हणून. सगळ्यांनी पाहिले बरं. मीच बोलाल का, मला बोलू द्या. एक मिनिट राधिका बोल बाई यायच्याशी बोल. हा सुनबाई. बाबा अरे एक नंबर बढिया मस्त दिसत होती टीव्हीवर. मस्त बोललीस. बाबा हे सगळं रेवतीमुळे झालंय, माझं काही नाही. मग करायलाच पाहिजे ना. अगं तू आहेसच टॅलेंटेड. पण सुनबाई खरं सांग, तुला टीव्हीवर बघितलं फार आनंद झाला. अरे आपल्या सुभेदार घराण्यात आजपर्यंत कोणी टीव्हीवर झळकलं नाही. ते काम तू करून दाखवलंस. सुनबाई मी तर सगळ्यांना फोन करून सांगितलं. अरे म्हटलं बघा लेको बघा आमची सुनबाई टीव्हीवर आली. सगळे बघत होते बेटे. सुनबाई तुझ्या जिद्दीसाठी आणि हिमतीसाठी तुझं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. बाबा तुम्ही, आई, नानाजी, नानीजी, तुम्ही सगळेजण पाठीशी आहात म्हणून हे सगळं होऊ शकलं. नाही तर माझ्याच्याने नसतं झालं. अगं कठीण काम करण्यातच माणसाचं खरं नाव होतं. आणि तसंही सोपं काम तर कोणीही करतं. पण बेटा आम्हाला खात्री आहे आयुष्यात एक दिवस तू यशस्वी होशील. तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. आणि त्यात काय आशीर्वाद आहेच आमचा आणि राहीलच. बाबा तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, आधार मिळाला. हा. चला काम पूर्ण झालं ना का करते फोन. बर 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 काही हरकत नाही. काळजी घे बेटा. हो बाबा. चल ठेवतो.